नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, संजय गांधी निराधार योजना, तसेच राज्य पुरस्कृत ज्या काही योजना असतील, तसेच केंद्राच्या ज्या काही योजना असतील, आता यांचं काय होतं बघा की सुरुवातीला यांचे पैसे डायरेक्ट बेम्स या प्रणालीद्वारे जे ते अकाउंट नंबर देतील त्या अकाउंट नंबरवरती त्यांचे पैसे येत होते। परंतु बघा, शासनाने वेळोवेळी तांत्रिकदृष्ट्या असेल किंवा टेक्निकली दृष्ट्या असतील डीबीटी प्रणाली आणलेली आहे। आता डीबीटी प्रणाली म्हणजे काय, तर बघा याच्यामध्ये काय होतं की तुमचे जे पैसे आहेत ते जे आधार लिंक खात्यावरती ऑटोमॅटिक जातात। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असा डीबीटीचा फुल फॉर्म आहे। आणि हेच आता शासनाने एक नवीन JR काढून असं घोषित केलेलं आहे की आता संजय गांधी निराधार योजना असतील किंवा राज्य पुरस्कृत ज्या काय अशा योजना असतील, तसेच केंद्र पुरस्कृत ज्या काय अशा योजना असतील, तर या सर्व योजनांचे पैसे आता डीबीटी प्रणालीद्वारे येणार आहेत। आता बघा, डीबीटी प्रणालीद्वारे पैसे येणार आहेत म्हणजे याची अडचण, आता याच्यामध्ये जे संजय गांधी निराधार योजना असेल, तसेच या काय ज्या योजना आहेत याच्यामध्ये वृद्ध आणि वयस्कर व्यक्ती जास्त आहेत। त्याच्यामुळे काय होतं की त्यांना अशा गोष्टीची माहिती नसते। त्यांचा असा मानस असतो की आम्ही तर खातं दिलेलं आहे परंतु आमचे पैसे पडलेले नाहीत। आणि याच कारणामुळे बऱ्याच लाभार्थ्यांचे पैसे 2 ते 3 महिन्यापासून त्यांच्या खात्यावरती पडलेले नाहीत। तर बघा, याच्यासाठी त्यांनी काय करायचं आहे की तुम्ही एकतर तुमचं जे खातं आहे ते eKYC आहे का नाही हे पहिले चेक करायचं आहे। eKYC जर खातं असेल तर तुमचं खात्याला आधार संलग्न म्हणजे आधार सीडिंग आहे का नाही हे पाहायचं आहे। जर तेही क्लिअर असेल तर बघा, तुम्ही जे तुमचं तालुका लेवलला याचं ऑफिस असतं, संजय गांधी निराधार योजनेचं प्रत्येक तालुका स्तरावर कचेरीमध्ये ऑफिस असतं, तर त्या ऑफिसला जायचं आहे आणि त्या ऑफिसला जाऊन तुमचा डाटा चेक करायचा आहे। कारण कधी कधी कसं होतं की तुम्ही जर आधार अपडेट केला असेल किंवा अपडेट केलं नसेल तर काय होतं, जो तुमचा जुना डाटा असतो त्याला आधार अपडेट नसल्यामुळं हा जो नवीन डाटा आहे तो मॅच होत नाही। त्याच्यामुळे हे डिसमॅच झाल्यामुळं तुमचं त्या ठिकाणी डाटा हा एरर दाखवतो आणि त्याच्यामुळे त्या कारणामुळे सुद्धा तुम्हाला पैसे पडत नाहीत। मग त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही आधार सेंटरला जाऊन तुमचा आधार सुद्धा अपडेट करून घ्यायचा आहे की जर तुम्ही आधार कार्ड 10 वर्षापूर्वी जुनं काढलेलं असेल तर ते तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे, कारण त्यामध्ये बराच बदल झालेला असतो। आता बघा, यानंतर बऱ्याच जणांचं काय होतं की आधारवर तुम्ही जो बँकेचा नंबर दिलेला असतो त्या बँकेवर न येतात दुसऱ्या बँकेत सुद्धा, जर दुसरीकडे खातं असेल तर त्या बँकेत सुद्धा जमा होतात। कारण तुमचं जर इकडं आधार म्हणजे जे तुमचं डीबीटी इनेबल ह्या खात्याला नसेल आणि ऑटोमॅटिक जर दुसऱ्या खातं क्लिअर असेल आणि त्याला जर डीबीटी इनेबल असेल तर त्या खात्यावर सुद्धा पैसे पडू शकतात। त्याच्यामुळे असं त्यांचा मानस असतो की आम्ही तर हे खातं दिलेलं आहे आणि मग पैसे दुसऱ्या खात्यावर कसे पडतात, तर त्या खात्यावर सुद्धा पैसे चेक करू शकता। आता हे डीबीटी इनेबल आहे का नाही हे कसं पाहायचं, तर याचा सुद्धा व्हिडिओ आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ पहा आणि त्या प्रकारे तुम्ही चेक करू शकता। यानंतर बघा, आता काय होतं, काही वयस्कर व्यक्ती असतात की तर त्यांना काय होतं की त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाणं आणि त्या ठिकाणी कुठल्या ऑफिसला जाणं, डॉक्युमेंट काय काय देणं याचं थोडं गोंधळून जातात। तर त्यासाठी गावातील जे कोणी समजदार असतील किंवा ज्यांना याचं माहिती असते किंवा जे कचेरीशी संबंधित असतात तर त्यांनी त्यांची मदत करायची आहे की जेणेकरून त्यांचा हप्ता वेळेवर पडायला मदत होईल। कारण एक निराधार म्हणजे एक त्यांना आधार नसतो म्हणून ती रक्कम दिली जाते आणि तीच जर रक्कम त्यांना नाही भेटली तर अशा व्यक्तींना अडचणीत येऊ शकतात। त्याच्यामुळे अशा व्यक्तींची गावातील जे युवक असतील तर अशा युवकांनी त्यांना मदत करायची आहे। तर बघा, याच्यासाठी बऱ्याच व्यक्तींचे म्हणजे बऱ्याच लाभार्थींचे 3 ते 4 महिन्यापासून पैसे बँकेत पडलेले नाहीत। त्याच्यामुळे ज्यांचं कोणाचं पैसे पडले नसतील त्या प्रत्येक लाभार्थ्याने बँकेत जायचं आहे, बँकेत eKYC करायचं आहे किंवा तुमचा आधार संलग्न करायचा आहे आणि तेही करून जर पैसे पडत नसतील तर तुम्ही तालुका स्तरावरचं जे तुमचं संजय गांधी निराधार योजनेचं केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन तुमचा डाटा एकदा त्यांना दाखवायचा आहे। म्हणजे त्यांना ज्यावेळेस तुम्ही दाखवाल त्यावेळेस ती तुमच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा तुमचा हप्ता का पडत नाही याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगतील आणि त्यानुसार तुम्ही ती प्रोसेस करून घ्या। आता याच्याविषयी अजून जर काही नवीन अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू। तुर्तास धन्यवाद।